नागपुर में करोड़ों की बैंकिंग धांधली का बड़ा मामला सामने आया है। पूसा दर्मन कोऑपरेटिव बैंक के चेयरमैन को 6.68 करोड़ की फर्जी लोन प्रकरण में गिरफ्तार किया गया। गौरतलब है कि चेयरमैन पहले ही ठेकेदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा को आत्महत्या के लिए उकसाने के केस में जांच के घेरे में मृतक ठेकेदार की खुदकुशी मामले की तहकीकात के दौरान डमी लोगों के नाम पर करोड़ों के फर्जी लोन का खुलासा हुआ। क्राइम ब्रांच की जांच में सामने आया कि चेयरमैन ने लोगों से कोरे कागज पर हस्ताक्षर कराकर उनके नाम पर डमी कर्ज बनवाए और करोड़ों की रकम हड़प ली। पुलिस अब बैंक और पतसंस्था के अन्य अधिकारियों की भूमिका भी खंगाल रही है। काल CR नंबर 532/2025 अन्वये शरद मैन यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या मूळ पार्श्वभूमी अशी आहे की पेनमाचा वर्मा नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्येच्या संदर्भात यापूर्वी एक 581/2025 असा सदरला गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना असं लक्षात आलं की पुसा दर्मन कोऑपरेटिव बैंक या बँकेमधून वर्मा यांनी काही लोन काढलं होतं आणि त्या लोनच्या व्याजापोटी ज्यावेळेस त्यांना गरज पडली त्यावेळेस शरद मैन यांनी पेनमाचा वर्मा यांना पैसे पुरवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती काही लोन भारती मैन पतसंस्था आहे त्याच्या माध्यमातून यांना देऊ केलं। प्रत्यक्षात ज्या व्यक्तींच्या नावावर लोन देण्यात आलेलं आहे त्या व्यक्तींना स्वतःलाही माहीत नाही की आपल्या नावावरती लोन आहे। ज्यावेळेस त्यांनी त्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये चौकशी केली त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की त्यांच्या नावावरती 50 लाख लोन करण्यात आलेलं आहे। सदर व्यक्तीची पार्श्वभूमी ज्यावेळेस आम्ही तपासामध्ये बघितली तर कोणी कारपेंटर आहे, कोणी POPचं काम करणार आहे, कोणी इलेक्ट्रिक फिटिंग करणार आहे आणि त्यांना स्वतःलाच माहीत नाही की आपल्या नावावरती कर्ज आहे आणि आजपर्यंत बँकेतून पतसंस्थेतून त्यांना कर्ज वसुलीसाठी एकही नोटीस गेली नाही। आणि हे सगळं परस्पर तुम्ही साक्षीदार आहात लोनचे या अशी लोनकडी थाप देऊन त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि त्यांच्यावर लोन मंजूर करून त्या लोनचा अपहार शरद मैन आणि तिथलं संचालक मंडळ आणि तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला। यावरून त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। बिलकुल शरद मैन यांना अटक केलेली आहे। संचालक मंडळाची आम्ही चौकशी करणार, यामध्ये जे जे दोषी आहेत त्याचबरोबर बँकेत काम करणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही बोलून यामध्ये सखोल चौकशी करून नेमका काय प्रकार आहे आणि किती डेप्थपर्यंत अशा काही या व्यतिरिक्त काही लोकांना फसवलेलं आहे का याची देखील सखोल चौकशी केली जाणार आहे।